हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्या MCQs आपण जे मॉक टेस्ट सुरू केलेले आहेत त्या मॉक टेस्टमधले काही क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये इंदून अकॅडमीमध्ये ह्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण फक्त 999 मध्ये या बॅचेस सर्व स्टुडंट्सला अवेलेबल करून देत आहोत. याच्यामध्ये होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल कम्प्लीट सिलेबस, त्यानंतर PYQs आहे. PYQचे डिटेल अनालिसिस, कोणत्या एरियामधून क्वेश्चन्स येत आहेत, कशा प्रकारे तुम्हाला सोडवायचे, ते सर्व आपण आपल्या स्टुडंट्सला इथे सांगणार आहोत. MCQ सॉल्विंग आहे, जी तुम्हाला लॉजिकल प्लस कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती तुम्हाला हे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील आणि जास्तीत जास्त कसे मार्क्स गेन करायचे हे तुम्हाला इथे सांगितलं जाईल. ते पर्सनल गायडन्स अँड डाऊट सॉल्विंग हे सुद्धा आपण स्टुडंट्सला इथे देणार आहोत. त्यानंतर बुक्स, ई-बुक्स आणि जे नोट्स आहेत ते स्टुडंट्सला इथे दिले जातील. ठीक आहे. जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर हाही तुमच्याकडे एकदम उत्तम संधी आहे की तुम्ही फक्त 999 मध्ये या बॅचेस परचेस करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन अशा पद्धतीने प्रॉपर करू शकता. ठीक आहे. यामध्ये बघा, आजचे जे आपण MCQ सॉल्व्ह करणार आहोत याच्यामध्ये जो आजचा टॉपिक आहे सायन्स ऑफ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, याच्यामध्ये आपण बघतोय फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कम्युनिकेबल डिसीज. क्वेश्चन नंबर 29 इथे तुम्हाला रीड करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कम्युनिकेबल डिसीज. ज्यावेळेस आपण कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बघतो, कम्युनिकेबलचं डेफिनेशन काय, ज्यावेळेस एक डिसीज दुसऱ्या पर्सनला ट्रान्समिट होऊ शकतो वाया एअरबॉर्न इन्फेक्शन किंवा हवेद्वारे किंवा एअरड्रॉप्सलेट्सद्वारे एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला याचं इन्फेक्शन जात आहे, अशा टाईपच्या डिसीजेसला म्हटलं जातं कम्युनिकेबल डिसीजेस. याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणतं आहे? ऑप्शन 1 डायबिटीज मेलिएटस, हायपरटेन्शन, ट्युबरक्युलोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस. आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही ऑप्शन नंबर C बघितलं, दॅट इज ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस कशामुळे होतोय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हा पॉझिटिव्ह एजंट आहे. हा कसा आहे? बॅक्टेरिया आहे. म्हणजे एखादं इन्फेक्शन जे बॅक्टेरियाज, व्हायरसेस याच्याद्वारे होत आहे, जे एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला स्प्रेड होत आहे, अशा टाईपच्या डिसीजेसला काय म्हटलं जातं? कम्युनिकेबल डिसीजेस. जर डायबिटीज मेलिएटस बघितलं तर हा कसा एक लाईफस्टाईलवरती डिपेंड आहे आणि याला काय म्हटलं जातं? कशा प्रकारे याला क्लासिफाय केलं जातंय? नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये. तर इथे ऑप्शन नंबर C इज द करेक्ट आन्सर. हे बाकीचे कसे आहेत? सर्व नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. जो हा एखाद्या लाईफस्टाईल, एखाद्या स्वतःच्या म्हणजे जे काही त्यांचे ऑक्युपेशन आहे, या सर्व गोष्टींवरती हा डिसीजेस निर्भर करतात. त्यांना काय म्हटलं जातं? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. नाउ क्वेश्चन नंबर 30, द कॉझिटिव्ह एजंट ऑफ टायफॉइड फीवर इज. टायफॉइड फीवरचा जो कॉझिटिव्ह एजंट आहे तो इथे कोणता आहे? ठीक आहे. तर इथे इम्पॉर्टंट काय, जे सर्व कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्यांचे पॉझिटिव्ह एजंट्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. ते कोणत्या याच्याद्वारे होत आहे? आता जर टायफॉइड आहे तर तो कसा स्प्रेड होणार आहे? कोलेरा असेल तर कसा स्प्रेड होतोय? कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी होतोय? ह्या सर्व तुमच्याकडे नोट्समध्ये इन्क्लुडेड असायला हवं. ऑलरेडी आपण आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण स्टुडंट्सला देत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना रेडीमेड जे काही म्हणजे डिसीजेस आहेत, कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे कोणत्या वेनी ते काय होत आहे? स्प्रेड होत आहेत, हे सुद्धा आपण स्टुडंट्सला सांगत आहोत. त्याच्यामधलेच हा क्वेश्चन आहे, टायफॉइड फीवर याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे ते सांगायचं तुम्हाला. विब्रिओ कोलेरी, साल्मोनेला टायफी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. लास्ट क्वेश्चन मध्येच बघितले आपण ट्युबरक्युलोसिसचा पॉझिटिव्ह एजंट काय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. म्हणून मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस तर आन्सर नसणार आहे. तर बघा, विब्रिओ कोलेरी, कोलेरी म्हणजे जो काय वॉटरबॉर्न डिसीज आहे कोलेरा, दॅट इज ड्यू टू, त्याचा पॉझिटिव्ह एजंट काय असणार आहे? विब्रिओ कोलेरी. आता जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, आपण काय बघितलंय? जे मलेरिया डिसीज आहे, तो कशामुळे होतोय? वेक्टर बॉर्न डिसीज आहे, ज्याच्यामुळे प्लाझ्मोडियम हा काय असणार आहे? एक जीनस आहे, ज्याच्यामुळे हे डिसीजेस स्प्रेड होतात. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम वायवॅक्स हे असणार आहे, ज्याच्यामुळे काय होतंय? मलेरिया. याच्यामध्ये होतोय ट्युबरक्युलोसिस. कोलेरामुळे होतोय कोलेरा. इथे करेक्ट आन्सर आहे साल्मोनेला टायफी. ओके.
ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन्सला अंडरस्टँड करायचंय आणि आन्सर करायचंय. इथे फक्त जर तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट ऑफ टायफॉइड जरी नीट माहिती असलं असतं, टायफॉइड शब्द जरी तुम्ही नीट वाचला तरी इथे टायफी सोबत तुम्ही काय करू शकता, कोरिलेट करू शकता. आता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आर ऑल्सो नोन ॲज, जे काही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्यांना दुसरं नाव काय आहे, वेक्टर बॉर्न डिसीजेस, क्रोनिक डिसीजेस, झूनॉटिक डिसीजेस आणि ऑप्शन 4 ऑक्युपेशनल डिसीजेस. बघा इथे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कशावरती डिपेंड असतात, तुमच्या लाईफस्टाईलवरती, ओके, तुमचं फूड इंटेकवरती, या सर्व ज्या गोष्टी असतात त्यांच्यावरती काय करतात, डिपेंड करतात, जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत ते. तर इथे वेक्टर बॉर्न डिसीजेस असतील का, तर रो, कारण की जे वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत ते मोस्टली कसं काय इन्फेक्शन कॉज करतात, मलेरिया काइंड ऑफ इन्फेक्शन, डेंग्यू, चिकनगुनिया टाइप ऑफ इन्फेक्शन, हे काय करणारे वेक्टर बॉर्न डिसीजेस कॉज करतात. झूनोटिक डिसीजेस म्हणजे असे डिसीजेस जे काय असतात ॲनिमल्समध्ये प्रिव्हॅलंट असतात, पण आपण जसं जसं जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो त्यावेळेस त्यांचं इन्फेक्शन आपल्यामध्ये होतंय, अशा काइंड ऑफ डिसीजेसला काय म्हटलं जातं, झूनोटिक डिसीजेस. तर हे सुद्धा आन्सर नाही. ऑक्युपेशनल डिसीजेस, समजा एखादा व्यक्ती खूप मायनिंगमध्ये असेल, मायनिंग साईट्सवरती काम करत असेल, मग त्यांच्यामुळे एम्फायसिमा असा एक डिसीज आहे, किंवा रेस्पायरेटरी डिसीजेस, किंवा काही मायनिंग साईट्सवरती जे सिलिकॉसिस आहे, म्हणजे सिलिकॉन डिपॉझिटमुळे जे काही डिसीजेस होत आहे सिलिकॉसिस, त्यानंतर आहे एम्फायसिमा. हे जे रेस्पायरेटरी डिसीजेस आहेत म्हणजे त्याच व्यक्तींमध्ये बघितले जातात जे त्या टाईपचं काम करणार आहेत. ओके, त्या टाईपच्या डिसीजेसला काय म्हटलं जातंय, ऑक्युपेशनल डिसीजेस. म्हणून ऑप्शन नंबर 4 सुद्धा नाही, याचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर बी, दॅट इज क्रोनिक डिसीजेस. ओके, प्रत्येक क्वेश्चन समजून घ्या, त्याचे ऑप्शन्स काय आहेत, ऑप्शन वाईज पण तुम्हाला काय करायचं, स्टडी करायचं, जेणेकरून तुमचं होलिस्टिक कव्हरेज होईल. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन नुसार सुद्धा याचा आन्सर काय आहे किंवा याचं एक्सप्लेनेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 32 बघा, द इन्क्युबेशन पिरियड इज डिफाईन्ड ॲज. इन्क्युबेशन पिरियड आपण ऑलरेडी जे काही LSOचे लेक्चर सुरू केलेत त्याच्यामध्ये आपण जे काही डिसीजेस शिकतोय त्याच्यामध्ये आपण हा खूप वेळेस शब्द वापरलेला आहे, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. इथे ऑप्शन्स बघा, टाइम पिरियड बिटवीन इन्फेक्शन अँड डेथ. इन्फेक्शन आणि डेथच्या मध्ये जो टाइम आहे त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात का, तर ऑप्शन नंबर 2 बघा, टाइम बिटवीन इन्फेक्शन अँड ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. ऑप्शन 3, टाइम बिटवीन सिम्पटम्स अँड रिकव्हरी. ऑप्शन 4, द टाइम बिटवीन ट्रीटमेंट अँड क्युअर. ट्रीटमेंट अँड क्युअर बद्दल पण बघा, इन्क्युबेशन ज्यावेळेस तुम्ही नॉर्मली एक प्रोसेस शिकता, ज्यावेळेस लॅब टेक्निशियनमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्क्युबेशन पिरियड म्हणता, एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो व्हायला जो काही टाइम लागतो किंवा त्यांना एक स्पेसिफिक टेम्परेचरला आपण मेंटेन करतो, दॅट इज इन्क्युबेशन टाइम. म्हणजे ज्या टाइममध्ये ते काय करतात, मल्टिप्लाय होतात, दॅट इज इन्क्युबेशन. पण ज्यावेळेस तुम्ही डिसीजेसच्या रिलेटेड बघताय, म्हणजे ज्यावेळेस तो मायक्रो ऑर्गॅनिझम समजा 10 म्हणजे एक एक्झाम्पल 10 अमाऊंट ऑफ नंबर्समध्ये तो आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे, त्याला एक टाइम मिळतो, एक टेम्परेचर मिळतं, त्याच्यामध्ये तो काय करणार आहे, लगेच सिम्पटम्स दाखवतो का, नाही, तो बॉडीमध्ये मल्टिप्लाय होतो. मल्टिप्लाय झाल्यानंतर मग ऑनसेट ऑफ सिम्पटम्स, मग तुम्हाला सिम्पटम्स दिसायला लागतात, जसं की फीवर असेल, त्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, ह्या काय सिम्पटम्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. या टाइमपर्यंत म्हणजे ज्यावेळेसपासून तो ऑर्गॅनिझम तुमच्या बॉडीमध्ये आलाय तिथून ते त्या सिम्पटम्स डेव्हलप होण्यापर्यंत जो टाइम असतो त्याला म्हटलं जातं इन्क्युबेशन टाइम. आणि ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट आहे. ओके, क्वेश्चन नंबर 33, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेक्टर बॉर्न इन्फेक्शन. वेक्टर बॉर्न इन्फेक्शन क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. ऑप्शन्स बघा, कोलेरा, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस आणि ऑप्शन डी, हेपॅटायटिस ए इन्फेक्शन. तर व्हॉट इज वेक्टर बॉर्न इन्फेक्शन, ज्यामध्ये फक्त ज्यावेळेस आपण एअरबॉर्न इन्फेक्शन बघतो म्हणजे जे एअरमुळे स्प्रेड होणार आहे. वॉटर बॉर्न म्हणजे ज्यावेळेस वॉटर कंटॅमिनेटेड वॉटरमधून ते स्प्रेड होणार आहे. पण ज्यावेळेस वेक्टर बॉर्न डिसीजेस तुम्ही स्टडी करताय याच्यामध्ये बघताय एखादा प्लाझ्मोडियम, एखादा व्हायरस हा काय केला जातो, एक वेक्टर जो कॅरी करतोय, एखाद्या इन्फेक्टेड पर्सन कडून तो काय करतो, तो व्हायरस घेणार आहे, आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करतो त्या वेक्टरच्या बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये मल्टिप्लाय झाल्यानंतर तो एका हेल्दी पर्सनला ट्रान्सफर करणार आहे, दॅट इज वेक्टर. आणि त्याच टाईपच्या इन्फेक्शनला काय म्हटलं जातं, वेक्टर बॉर्न इन्फेक्शन. याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, कोलेरा, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस आणि ऑप्शन डी, हेपॅटायटिस ए. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, डेंग्यू. ओके, याच्यामध्ये मॉस्किटोज काय असतात,
मॉस्किटो हे काय असतात, वेक्टर असतात. ठीक आहे. आता इन्सेक्ट असू शकतात, काही याच्यामध्ये ॲनिमल्स पण वेक्टर असू शकतात एखादा व्हायरस ट्रान्सफर करण्याचा. स्वाईन फ्लू ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्येच तर म्हणजे रेग्युलर आपल्या क्लासेसमध्ये तर पाहणारच आहोत. ओके. 34 बघा. अ बिग 4 नॉन कम्युनिकेबल डिसीज रेकग्नाइज्ड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स आर. इथे काय सांगायचं तुम्हाला, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आणि कसे आहेत ते, बिग 4. Now options: TB, malaria, dengue, cholera. Option B: cardiovascular diseases, cancer, diabetes, chronic respiratory diseases. Option C: HIV, AIDS, TB, malaria, dengue. Option 4: hypertension, stroke, asthma, arthritis. तर याच्यामध्ये तुम्हाला बिग 4 सांगायचे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगते. आता इथे विचारलंय नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आता तुम्हाला ते ऑप्शन्स इलिमिनेट करायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जरी आन्सर कसं दिसतंय चुकीचं वाटतंय. आता टीबी कसं बघितलंय आपण, जो कम्युनिकेबल डिसीजेस आहे. इथे आपल्याला विचारलंय नॉन कम्युनिकेबल. आता ऍटलिस्ट एक जरी चुकीचं असेल तर ऑप्शन रॉंग होणार आहे. ओके. हा टीबी आहे म्हणून तो ऑप्शन रॉंग आहे. इथे पण टीबी आहे म्हणून ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करताय. ओके. या दोन ऑप्शन्समध्ये तुम्हाला काय होतं, 50-50 चान्सेस मिळत आहेत. तर इथे बघा, ज्यावेळेस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस असं म्हणजे एकदम काय असतात, हे लाईफस्टाईलवरती डिपेंड असतात, की जे काय तुमचे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे समजा अरिदिमियामध्ये काय होतात, हार्ट रेट कमी जास्त होतात. अर्थोस्क्लेरोसिस, लिपिड ज्यावेळेस सॅच्युरेशन होतं ते, अशा टाईपचे डिसीजेस जे आहेत ते कशाच्या रिलेटेड असतात, तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुम्ही कसं फूड इनटेक करताय, त्याच्यामध्ये LDL किती आहेत, अशा टाईपच्या डिसीजेस कशावरती असतात, नॉन कम्युनिकेबल डिसीज मधले इम्पॉर्टंट हे आहेत. ओके. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. Okay. Now question number 35. Aedes aegypti mosquito is responsible for transmitting. कोणता मॉस्किटो आहे, एडिस इजिप्टी. काय ट्रान्सफर करणार आहे, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये वेक्टर म्हणून काम करतो हा. मलेरिया अँड फिलॅरिसिस, डेंग्यू अँड चिकनगुनिया, जॅपनीज इन्सेफेलायटिस आणि ऑप्शन डी कला आजार. ओके. एडिस इजिप्टी. त्याची मलेरिया जर समजा ऑप्शन डी, सी तर एन डी तर तुम्हाला रॉंग करताच येईल. पण जर तुम्हाला मलेरियामध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर याच्यामध्ये कोणतं आहे, ॲनाफिलीस मॉस्किटो. एडिस इजिप्टी ही कशामध्ये असते, डेंग्यू अँड चिकनगुनियामध्ये प्रेझेंट असणार आहे. Now question number 36. Which disease is caused by deficiency of vitamin C? विटॅमिन सी च्या डेफिशियन्सीने कोणता डिसीज होतोय, रिकेट्स, पेलेग्रा, स्कर्वी अँड बेरीबेरी. बघा इथे रिकेट्स कशामुळे होणार आहे, व्हिटॅमिन डी मुळे. पेलेग्रा कशामुळे होतो, येस बेरीबेरी, व्हिटॅमिन B1, B2. इथे करेक्ट आन्सर आहे स्कर्वी. ओके. बाकीचे जे ऑप्शन्स तुम्ही इलिमिनेट करताय त्यांचं पण करेक्ट तुम्हाला डिसीजेस किंवा जे काही अंडरस्टँडिंग आहे, करेक्ट आन्सर्स काय आहेत ते तुम्हाला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, रेबीज इज ट्रान्समिटेड प्रायमरीली थ्रू. जो रेबीज डिसीज आहे तो कशाद्वारे स्प्रेड केला जातोय, कंटॅमिनेटेड वॉटर, बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स, सी एअरबॉर्न ड्रॉपलेट्स अँड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये बघा, जो रेबीज डिसीज आहे हा कशामुळे स्प्रेड होतोय, बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स. मग डॉग्स असतील, मंकीज असतील. ओके. या ॲनिमल्सच्या जे स्वतः इन्फेक्टेड असतात आणि त्यांच्याद्वारे काय होतंय, ह्युमन्समध्ये त्याचं इन्फेक्शन होत आहे. म्हणजे काय, रेबीज इज ट्रान्समिटेड प्रायमरली थ्रू बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स. नाउ क्वेश्चन नंबर 38. हायपरटेन्शन इज क्लासिफाईड ॲज अ नॉन कम्युनिकेबल डिसीज बिकॉज. का बरं याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हटलं जातं. फक्त तुम्हाला इथे काय करायचंय, इनडिरेक्टली काय विचारलंय, व्हॉट इज नॉन कम्युनिकेबल डिसीज समजून घ्यायचंय. क्वेश्चनला डिरेक्टली विचारलं जातंय की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस काय. इट कॅनॉट बी ट्रीटेड. ऑप्शन बी, इट डज नॉट स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. इट हॅज नो सिम्पटम्स. अँड ऑप्शन 4, इट ओनली अफेक्ट ओल्ड पीपल. असं असणार आहे का काही ओल्ड पीपलमध्येच, नो सिम्पटम्स आणि कॅनॉट बी ट्रीटेड, रॉंग. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. इट कॅनॉट बी स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतोय, नॉन कम्युनिकेबल. कम्युनिकेबल म्हणजे ट्रान्सफर होत नाहीयेत. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 39. द चेन ऑफ इन्फेक्शन इन्क्लुड्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. एक एक्सेप्ट सांगायचं तुम्हाला, कोणतं नसणार आहे याच्यामध्ये. ऑप्शन ए, इन्फेक्शियस एजंट, बी रिझर्वॉयर, सी होस्ट, ऑप्शन डी वॅक्सिन. तर इथे काय विचारलंय,
चेन ऑफ इन्फेक्शन विचारलंय. इन्फेक्शनची चेन म्हणजे पर्सन टू असं कसं ट्रान्सफर होत आहे. तर इन्फेक्शियस एजंट तर ऑब्व्हियसली असणार आहे, कारण की त्याच्यापासूनच इन्फेक्शन स्प्रेड होत आहे. ओके, इन्फेक्शन असणार आहे. एजंट, रिझर्वॉयर पण ज्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं, दॅट इज रिझर्वॉयर. होस्ट पण असेल, कारण की काय असणार आहे, ज्याच्या बॉडीमध्ये ते व्हायरस प्लाझ्मोडियम जो काय होतं मल्टिप्लाय होतं, त्याला काय म्हटलं जातं, होस्ट. ओके, तर तो पण असणार आहे. वॅक्सिन हे इथे ऑप्शन काय असणार आहे, चुकीचं असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 40, which hepatitis virus is transmitted through contaminated food and water. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरच्या ह्याच्याने कोणता हा व्हायरस इथे काय होतोय, स्प्रेड होतोय. हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ए अँड हेपॅटायटिस डी. क्वेश्चन नंबर 40चं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर सी, हेपॅटायटिस ए. ओके, हा काय करतोय, वॉटर आणि फूडच्या द्वारे स्प्रेड होतोय. Now question number 41. Which of the following is an example of zoonotic diseases? आता झूनोटिक डिसीजेसचं मी तुम्हाला काय सांगितलंय, असे डिसीजेस पहिले ॲनिमल्समध्ये होते, पण जसं आपण ॲज अ ह्युमन त्यांच्या हॅबिटॅटमध्ये एंटर करतोय किंवा त्यांचा जो स्पियर आहे ज्याच्यामध्ये ते राहतात, त्या हॅबिटॅटमध्ये आपण जसं एंटर करतोय, त्यांच्या क्लोजमध्ये जातोय, त्यावेळेस ते इन्फेक्शन ह्युमन्समध्ये पण ट्रान्सफर व्हायला लागतंय. त्यांना म्हटलं जातं झूनोटिक डिसीजेस. आता याच्यामधला कोणतं झूनोटिक डिसीजेस आहे, मलेरिया, ब्रुसोलॉसिस, कोलेरा अँड टायफॉइड. तर ऑप्शन टायफॉइड असणार आहे का, रॉंग. कोलेरा नो, मलेरिया पण नाही, ब्रुसोलॉसिस इज द करेक्ट आन्सर, जो काय आहे एक झूनोटिक डिसीजेस आहे. नाव लेप्रोसी इज कॉज्ड बाय विच ऑर्गॅनिझम. कोणत्या ऑर्गॅनिझम्समुळे लेप्रोसी हा होतोय. तर याच्यामध्ये बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम लेप्री, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आणि नायझेरिया मेनिंजायटिडिस. तर बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे कोणता डिसीज होणार आहे, तर ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीने काय होतं, टिटॅनस, त्यालाच काय म्हटलं जातं, धनुर्वात, कारण की बॉडी कसं धनुष्यबाणासारखी बेंड होते, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातंय, धनुर्वात. तर इथे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे टिटॅनस होणार आहे. नायझेरिया मेनिंजायटिडिस किंवा नायझेरिया गोनोरी याच्यामुळे काय होतं, गोनोरिया होत आहे. आणि मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे काय होणार आहे, लेप्रोसी. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. इथे गोनोरी नाही होत आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे एमसीक्यूज स्टॉप करत आहोत. त्याच्या आधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये आपण बॅचेस सुरू केलेल्या आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या, ज्या फक्त 999 मध्ये आहेत. जर तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर आपण आपला सिलेबस कंप्लीट करणार आहेत. जो काही आपले नोट्स असतील ते इंग्लिश प्लस मराठीमध्ये असणार आहेत. ओके, इंग्लिशमध्ये जे स्टुडंट्स प्रिपेअर करतात त्यांना इंग्लिशमध्ये दिले जातील नोट्स, आणि जे मराठीमध्ये करताय त्यांना स्पेसिफिकली कम्प्लीट हे काय मराठीमध्ये नोट्स दिले जातील. आपण त्याचबरोबर कसं एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, PYQsला कसं अनालाइज करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण इथे स्टुडंट्सला देत आहोत. त्याच्याचबरोबर आपण जे काही पर्सनल गायडन्स आहे, कशा प्रकारे तुम्ही शेड्यूल केला पाहिजे किंवा किती तुमचं आवर्स ऑफ प्रिपरेशन झालं पाहिजे, हे जे काही पर्सनल गायडन्स आहे तुमचं स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा वॅकन्सीज जशा येतील त्याच्यानुसार तुम्हाला काय प्रेफरन्स द्यायचं आहे, या सर्व गोष्टी आपण आपल्या स्टुडंट्सला इथे सांगणार आहोत. तर ओके, जर तुमच्याकडे ही इलिजिबिलिटी असेल आणि तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर ही खरंच तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 999 मध्ये एवढं चांगलं प्रिपरेशन करू शकता. ओके, तर अशा तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना एक्झामचं प्रिपरेशन करायची इच्छा आहे किंवा ते करायचं बघतायत. ओके, थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला या बॅचेसमध्ये एनरोल करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.